आज आम्ही गणपती बाप्पांच्या अशा मूर्त्या बघितल्या की विषय आड. तर पब्लिक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक ना एक तरी दिवस येतो जो आज माझ्या आयुष्यात आलाय. विषय दुसरा काय नाही तर मला आज घ्यायच्यात कॉलेजचे कपडे. त्यामुळे आम्ही डायरेक्ट गेलो खनाळीत एनजीओ राजमध्ये. एनजीओ राजची पहिली शाखा गणली त्यामुळे दुसऱ्या शाखेत गेलो. एनजीओ राजचा विषय असा आहे, आमच्या इकडची कॉलेजची कपडे असू द्या नाहीतर शाळेतली कपडे असू द्या, सगळी कपडे इथंच मिळतात. कपडे घेऊन झाली, आपले कुलवरे सगळे एका लाईनीत बसले होते. तिथनं आपण गेलो डायरेक्ट सुनील गणेश आर्ट इथे. आता तुम्हाला बॅनर वाचूनच समजलं असेल की नक्की आपण काय विषय करायला आली. तर इथं आपण आलोय गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला. मग काय, इथं गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचा विषय एकदम हार्ड होता. अशा मूर्त्या मी पहिल्यांदाच बघितल्या होत्या, पण जशा मूर्त्या तशा त्यांच्या किमती पण होत्या. आता मूर्त्या बघून मला असं वाटत होतं की आजच्या आज बुक करावं, पण ते नियोजन आपल्याकडे नाही, त्यामुळे आपण विषय सोडून दिला तर नुसतं बघत होतो. असल्या मूर्त्या मी पहिल्यांदाच बघितल्या होत्या. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा 2-2 तास शाळा बुडवून गावागावी अशा मूर्त्या बघायला फिरायचो, पण अशा मूर्त्या मी पहिल्यांदाच बघितल्या. इथल्या मूर्त्या बघून असं वाटत होतं की आजच्याच बुक करून टाकाव्या. आपली पोरं पण एकदम खुश झाली होती. असल्या मूर्त्या होत्या की प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काहीतरी नवीन लपलेलं होतं. इथं जवळजवळ 500पेक्षा पण जास्त मूर्त्या होत्या. तिथनं आम्ही डायरेक्ट पोहोचलो स्टँडवरती आणि घरी जायचं नियोजन केलं, कारण पावसाचं वातावरण झालं होतं. घरी आल्यानंतर डॉगेशबाईंची परमिशन घेऊन घरात घुसलो आणि पावसाने पण आपली हजेरी दाखवली. आजचा ब्लॉग इथंच संपवतो. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब, फॉलो करून टाका.